SIP इन्व्हेस्टमेंट 10 वर्षात 1 कोटीचा फंड तयार करायचा आहे। दरमहा किती आणि कशी गुंतवणूक करावी जाणून घ्या गणित। जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। सध्या वाढत्या महागाईच्या काळात आपला खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे। त्यामुळे जसा जसा आपला खर्च वाढत आहे तशी आपली आर्थिक उद्दिष्ट देखील मोठी होत आहेत। अशा परिस्थितीत आपण केवळ बचत करून मोठा आर्थिक फंड उभारू शकत नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक आणि कुटुंबे आता म्युच्युअल फंड SIP कडे वळत आहे। नवीन ट्रेंड मध्ये केवळ एक व्यक्ती नाही तर पती आणि पत्नी असे दोघे जण यात गुंतवणूक करताना दिसत आहेत। पती आणि पत्नी दोघेही नोकरी करत असतील तर त्यांची एकत्रित किंवा संयुक्त गुंतवणूक भविष्यात मोठा फंड तयार करू शकते। जर दोघांनीही दरमहा प्रत्येकी 15,000 रुपये म्हणजे एकूण 30,000 रुपयांची गुंतवणूक SIP मध्ये गुंतवली आणि त्यात 10 वर्षी 10% वाढ केली तर फक्त 10 वर्षात तुम्ही जवळपास 1 कोटी रुपयांचा फंड तयार करू शकता। संयुक्त SIP काय? ही अशी प्रकारची SIP गुंतवणूक असते ज्यात 2 व्यक्ती एकत्रितपणे गुंतवणूक करू शकतात। मात्र यासाठी दोघांचेही संयुक्त बँक खाते, पॅन नंबर आणि KYC प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असते। 1 कोटी फंड कसा तयार होतो? तुमच्या गुंतवणुकीतून 10 वर्षात 1 कोटीचा फंड कसा तयार होतो याचे गणित समजून घेऊया। पतीची गुंतवणूक 15,000 रुपये प्रति महिना, पत्नीची गुंतवणूक 15,000 रुपये प्रति महिना, एकूण मासिक SIP गुंतवणूक 30,000 रुपये, वार्षिक सेटअप 10% वाढणार, गुंतवणूक कालावधी 10 वर्ष म्हणजेच 120 महिने, अपेक्षित वार्षिक रिटर्न 12%, एकूण गुंतवणूक 57,37,400 रुपये, अंदाजे रिटर्न 43,85,500 रुपये, 10 वर्षात तयार होणारा एकूण फंड 1,22,979 रुपये। स्टेपअप SIP गेम चेंजर। SIP गुंतवणुकीत गेम चेंजर ठरणारा फॅक्टर म्हणजे स्टेपअप SIP, कारण अनेक गुंतवणूकदार त्याचे उत्पन्न वाढत असताना देखील SIP गुंतवणूक वाढवत नाही। मात्र स्टेपअप SIP केल्याने वर्षाला त्यात ठराविक टक्के वाढ होत असते। जसे 10% स्टेप अप ठेवल्यास पहिले वर्ष 30,000, त्यानंतरच्या वर्षात 33,000 आणि त्या पुढच्या वर्षी 36,300 रुपये अशी वाढते। त्यामुळे मोठा फंड तयार करायचा असेल तर ही वाढ गरजेची ठरते। ही बातमी केवळ माहितीसाठी आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही। SIP मधील रिटर्न हा वेळ आणि काळानुसार बदलू शकतो। त्यामुळे कोणतीही आर्थिक गुंतवणूक करण्याआधी योग्य नियोजन आणि तज्ञांचा सल्ला घ्या।